प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतं आहे। खरं म्हणजे ही एक नवी साहित्यामध्ये भर आज पडते आहे। आपल्याकडे विविध प्रकारचे साहित्य आहेत, परंतु जेव्हा संजय गांधी यांचं पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की हे भविष्याचा वेध घेणारं हे साहित्य आहे आणि अशा साहित्याची वानवा हे अलीकडे आहे। कारण आपल्याकडे मनोरंजनापासून सगळ्या खूप प्रकारच्या कथा, कादंबऱ्या आणि असं साहित्यही चांगलं साहित्य आहे, तेही आवश्यक आहे। परंतु खरं म्हणजे मला भविष्याचा वेध घेणारं जे साहित्य आहे ते खूप आवडतं आणि आज हे संजय गांधींचं पुस्तक नक्कीच हे त्याच्यामध्ये भर घालणारं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी जी त्रिसूत्री मांडलेली आहे ही खरोखरच वेध घेणारी आहे। भारत हा तरुणांचा देश आहे। तरुणांच्या ज्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ज्या आहेत त्या ॲड्रेस करण्याचं काम हे भारत सरकारच्या माध्यमातून होतं आहे। संजय गांधी हे स्वतः एक डिजिटल क्षेत्रामध्ये काम करतात, टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये काम करतात। ते आमच्यासोबत डिक्की या संस्थेसोबत खूप जवळून आम्ही काम केलं आहे। त्यांचं स्टोअर डिझाईन करण्यासंदर्भामधल्या खूप साऱ्या आमच्या मीटिंग्स आणि सिटिंग झालेल्या आहेत, ज्यातून एक जी नॅनो एंटरप्रिनरशिप कशी डेव्हलप करता येईल यासाठी आमचं पूर्ण आपणाला सहकार्य राहील। अशा प्रकारची मी आपणाला शुभेच्छा देतो आणि आज दिवाळीच्या निमित्ताने ही जी संध्याकाळ आहे, संगीत, साहित्य यांनी ही युक्त अशी संध्याकाळ आहे, त्याचा आपण सगळ्यांनी आनंद घेऊ एवढंच या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो। थँक्यू व्हेरी मच।